राम आणि श्याम यांच्यामध्ये जमिनीचा वाद होता. काही दिवसांनी त्या दोघांमध्ये लोक अदालतमध्ये तडजोड होते. परंतु काही दिवसांनी रामच्या लक्षात येते की जी ही तडजोड झालेली आहे ती मला फसवून झालेली आहे. आता या तडजोडीवर तो अपील तर करू शकत नाही, परंतु आर्टिकल 227 अंतर्गत हायकोर्टमध्ये लोक अदालतीने दिलेल्या अवॉर्डवर तो त्यास आव्हान देऊ शकतो. बऱ्याच जणांचा हाच प्रश्न असतो की काही दिवसांनी त्यांच्या लक्षात येते की ही जी तडजोड झाली आहे ती मुळातच आमच्या अपरोक्ष किंवा आम्हाला फसवून झालेली आहे. परंतु लोक अदालतीमध्ये दिलेल्या अवॉर्डवर अपील करण्याची प्रोव्हिजन नाही. मग त्या लोक अदालतीच्या अवॉर्डवर आर्टिकल 227 अंतर्गत हायकोर्टमध्ये आपण त्यास आव्हान देऊ शकतो. सर्वप्रथम लोक अदालतीमधील अवॉर्ड म्हणजे लोक अदालत ही मुळातच तडजोडीवर असणारी व्यवस्था आहे. जेव्हा दोन्ही पक्षांमध्ये आपापसात तडजोड होते त्यानंतर लोक अदालतीमध्ये अवॉर्ड दिला जातो. अवॉर्ड म्हणजे पुरस्कार नव्हे, तर लोक अदालतीमध्ये जेव्हा दोन्ही पक्षांच्या संमतीने मेहरबान कोर्ट न्यायनिर्णय देते त्यास लोक अदालतीचा अवॉर्ड म्हणतात. या अवॉर्डला अपीलाची प्रोव्हिजन नसते, परंतु हा अवॉर्ड डिक्रीसारखा असतो. सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांचे दिनांक 23 एप्रिल 2025 रोजीचे असे जजमेंट आहे, लोक अदालतीचा अवॉर्ड अपील योग्य नसला तरी तो पूर्णतः आव्हानरहित नसून तो अनुच्छेद 227 अंतर्गत मर्यादित पर्यवेक्षणीय अधिकारात तपासता येतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे तर आपलं भारतीय संविधानातील आर्टिकल 227 हे उच्च न्यायालयास खालच्या न्यायालयांवर व न्यायाधिकरणांवर सुपरविजन करण्याचे अधिकार देतो. ज्यावेळेस आपण लोक अदालतीमधील अवॉर्डला आर्टिकल 227 अंतर्गत हायकोर्टमध्ये आवाहनित करतो त्यावेळेस माननीय हायकोर्ट हे पुराव्यांचे पुनर्मूल्यांकन करत नाहीत, परंतु त्या लोक अदालतीचा अवॉर्ड देताना कायद्याचे गंभीर उल्लंघन तर झालेले नाही ना, किंवा अधिकारांचा गैरवापर तर झालेला नाही ना, हे तपासून पाहते.